बी रेडी स्टार्ट. भारत हा शेतीप्रधान देश होता व अजूनही आहे. जवळजवळ 70% लोकसंख्या पूर्णपणे शेतीवर अवलंबून असते. हातमाग, सुतारकाम, लोहारकाम यांसारखे काही परंपरागत उद्योग आणि काही कला लहान प्रमाणात अस्तित्वात होत्या. परिच्छेद. आधुनिक उद्योगधंद्याची वाढ ही गेल्या 100 वर्षातली आहे. 19व्या शतकाच्या प्रारंभी ब्रिटिश भांडवलदार आणि भारतीय व्यापारी यांनी काही उद्योगधंदे सुरू केले. त्यामागे काही पूर्वयोजना नव्हत्या आणि आधुनिक कारखानदारीतील कोणताही प्रश्न त्यातून निर्माण झाला नव्हता. परिच्छेद. 1917 मध्ये पहिली कापड गिरणी एका इंग्रज गृहस्थाने सुरू केली, पण ती चालली नाही. नंतर मात्र बंगाल व मुंबई प्रांतात कापड धंदा चांगलाच वाढला. परिच्छेद. या अवस्थेची तत्कालीन कारणे उघड आहेत. परंपरागत धंदे वसले. याला यंत्रनिर्मित माल व काही प्रमाणात ब्रिटिशांचे धोरण ही कारणे होती. ब्रिटिशांना भारत ही आपली कायमची बाजारपेठ बनवावयाची होती. परिच्छेद. भारतातील उद्योगधंद्याच्या इतिहासाला नंतर कलाटणी मिळाली. बंगालच्या फाळणीमुळे परदेशी मालावर बहिष्कार टाकून लोकांनी स्थानिक मालच वापरावा अशी शिकवण देणारी स्वदेशीची चळवळ सुरू झाली. उद्योगधंद्याविषयी लोकांमध्ये जाणीव निर्माण झाली आणि भारतीयांनीच उद्योगधंदे उभारण्यास प्रारंभ केला. परिच्छेद. भारताच्या औद्योगिक विकासावर पहिल्या महायुद्धाचा परिणामही थोडका झाला नाही. अशा प्रकारे संपूर्ण भारत देशाचा ब्रिटिशांनी कायापालट केला. स्टॉप.